विधान परिषद निवडणूक 12 जुलै रोजी होणार आहे आणि या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षीय बलाबलाचा विचार करून उमेदवार दिले आहेत आणि निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. परंतु इथे गंमत अशी आहे की रिक्त जागा आहेत 11 आणि त्यासाठी उमेदवार उभे आहेत ते 12. याचाच अर्थ असा की ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर बऱ्याचदा विधान परिषदेच्या या ज्या निवडणुका आहेत या बिनविरोधी होत आलेल्या आहेत. जेवढे उमेदवार असतील त्याचप्रमाणे जेवढ्या रिक्त जागा असतील त्याप्रमाणे या निवडणुका होत असत. परंतु आत्ताची ही जी निवडणूक असणार आहे ही एक प्रकारे वेगळीच रंगतदार आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती परिणाम करणारी ही निवडणूक असणार आहे. कारण या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पक्षाचा विजय होईल आणि ज्या पक्षाचा पराभव होईल त्या पक्षाचा त्या निवडणुकीवरती त्या पक्षाला त्याचा फायदा आणि तोटा होणार आहे आणि या सर्वच गोष्टीचा विजयाचा आणि पराभवाचा परिणाम त्यांच्या साहजिकच विधानसभेच्या निवडणुकीवरती होणार आहे. तर मी किशोर दांगट आणि आपण पाहत आहात YouTube चॅनेल हलकल्लोळ राजकारणाचा. तर मगाशीच सांगितल्याप्रमाणे आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत की विधान परिषदेची निवडणूक. या निवडणुकीसाठी एकूण उमेदवार आहेत 12. तर कशा प्रकारे कोणी कसे उमेदवार दिलेले आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. तर महायुतीकडून बीजेपी हा जो सर्वात मोठा पक्ष आहे यांनी 5 उमेदवार दिलेले आहेत. त्यापैकी पहिला उमेदवार म्हणजे त्यांचा पंकजाताई मुंडे, दुसरा उमेदवार आहे तो परिणय फुके, तिसरा उमेदवार त्यांनी दिलेला आहे तो सदाभाऊ खोत, चौथा उमेदवार आहे अमित पारखे आणि 5वा उमेदवार जो त्यांनी यासाठी दिलेला आहे तो तर 5वा उमेदवार म्हणजे योगेश टिळेकर. तर अशा प्रकारे बीजेपीने 5 उमेदवार दिलेले आहेत. महायुतीचा दुसरा महत्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून 2 उमेदवारांची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यापैकी पहिला उमेदवार म्हणजे माजी खासदार कृपाल तुमाने आणि दुसरे उमेदवार ते म्हणजे भावना गवळी. या देखील माजी खासदार आहेत. या दोघांनाही लोकसभेची उमेदवारी दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करायचं या उद्देशाने एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेने या दोघांना विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. आता महायुतीतला तिसरा घटक पक्ष तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. अजित पवारांनी देखील या विधान परिषदेसाठी 2 जागांवरती आपले उमेदवार दिलेले आहेत. त्यापैकी पहिला उमेदवार म्हणजे शिवाजीराव गर्जे आणि दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे राजेश विटेकर. अशा प्रकारे महायुतीने बीजेपीचे 5, शिवसेनेचे 2 आणि अजित पवार गटाचे 2 असे एकूण 9 उमेदवार दिलेले आहेत. तर आता आपण पाहूयात महाविकास आघाडीकडून दिलेले उमेदवार. तर महाविकास आघाडीतील सर्वात जास्त आमदारांची संख्या असलेला पक्ष म्हणजे तो काँग्रेस. तर काँग्रेसने एकच उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे प्रज्ञा राजीव सातव. राजीव सातव यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. तर त्यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अधिकृत असा कोणताही उमेदवार दिलेला नाहीये. परंतु त्यांनी इथे शेकापचे जे जयंत पाटील आहेत त्यांना इथे पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे उद्धव ठाकरे यांच्याकडून जे पक्षाचे सचिव आहेत मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे. तर हे शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. विधान परिषदेला निवडून येण्यासाठी 23 आमदारांच्या मतांची इथे एका उमेदवाराला गरज आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करता
या सर्व गोष्टी विचारात घेता एक गोष्ट इथे जरूर लक्षात येते ती म्हणजे भारतीय जनता पक्ष बीजेपीकडे एकूण 103 आमदार आहेत, 5 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, तर इतर असे 7 एकूण आमदार आहेत ज्यांचा त्यांना पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे 37 आमदार आहे. त्याचप्रमाणे 6 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे आणि 2 प्रहारचे जे उमेदवार आहेत, आमदार आहेत, त्यांनी देखील शिवसेना शिंदे गट यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. तसं प्रहारचे जे प्रमुख आहेत बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की त्यांची दोन्ही उमेदवारांची मतं ही शिवसेना शिंदे गटाला जाणार. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्याकडे देखील एकूण 40 आमदार आहेत. त्यानंतर 3 आमदारांचा त्यांना पाठिंबा असणार आहे. आता आपण माहिती घेऊयात महाविकास आघाडीच्या एकूण उमेदवारांची. तर यामधील सर्वात मोठा पक्ष तो म्हणजे काँग्रेस. तर काँग्रेसकडे एकूण मतं आहेत, आमदारांची संख्या आहे 43. परंतु आता यामधील बरेचसे किंवा काही आमदार जे आपण म्हणू शकतो की उघडपणे ते काँग्रेसला मत देतील असं नाहीये. त्यापैकी एक आमदार म्हणजे झिशान सिद्दीकी. आता झिशान सिद्दीकींचं मत कदाचित काँग्रेसला मिळणार नाही, परंतु तरी देखील त्यांच्याकडे बऱ्यापैकी आमदारांची संख्या आहे आणि त्या तुलनेमध्ये त्यांनी एकच उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे इथे मला आजच्या घडीला असं वाटतं की सर्वात सेफ पक्ष कोणता जर असेल तर तो असेल काँग्रेस. कारण काँग्रेसच्या ज्या प्रज्ञासात्या आहेत त्यांना विजयी होण्यासाठी 24-25 मतांची आवश्यकता असणार आहे आणि या 40-43 मतांपैकी नक्कीच त्यांना तेवढी मतं मिळतील आणि उर्वरित जी मतं आहेत त्यांची ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांना ते ट्रान्सफर करतील. तर आता पुढचं त्यांचा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार. आता शरद पवार यांच्याकडे फक्त 12 किंवा 13 मतं त्यांच्याकडे आहेत, परंतु त्यांनी स्वतःचा असा कोणताही उमेदवार दिलेला नाहीये. त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तो म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांना. आता शेकापचे जे जयंत पाटील आहेत ते आजपर्यंत त्यांच्या पक्षाचा स्वतःचा असे 3-4 वर कधीच आमदार नव्हते, त्यापेक्षा जास्त कधीच आमदार नसताना देखील आजपर्यंत ते विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी मतांची कशी तजवीज करायची, मतांची कशी गोळाबेरीज करायची हे जयंत पाटलांना वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत. कशाच्या माध्यमातून कशा प्रकारे मतांची बेरीज करून विजय साध्य करायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर मला असं वाटतंय की इथे त्यांची भिस्त असणार आहे ती म्हणजे काँग्रेसवरती. त्यांची स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेसची 13 मतं, काँग्रेसची काही मतं आणि त्याचप्रमाणे जयंत पाटलांचे इतर पक्षांमध्ये देखील अनेक मित्र आहेत, तर त्या सगळ्यांचा उपयोग करून ते मतांची तजवीज करतील असं मला इथे वाटतंय. त्यानंतर सर्वात शेवटी पाहूयात आपण ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आपण पाहिलं तर फक्त त्यांची 13 मतं आहेत. परंतु मिलिंद नार्वेकर हे आपण शिवसेनेचे ज्यांना चाणक्य म्हणतो त्यांचे इतर पक्षातील जे पण सहकारी आमदार आहेत त्या सर्वांशी अगदी मैत्रीपूर्ण संबंध आहे. तुम्ही आता 2 दिवसापूर्वी न्यूज चॅनेलवरती वगैरे आपण पाहिलं असेल की त्यांनी आशिष शेलारांची भेट घेतली, त्यांनी प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. म्हणजे सगळ्याच पक्षांमध्ये त्यांचे संबंध आहेत आणि याच हितसंबंधांचा उपयोग करून ते ही निवडणूक लढवणार आहेत. भले त्यांच्याकडे 13च मतं असतील, परंतु उरलेली जी विजयासाठी आवश्यक असणारी जी 10 मतं आहेत ती कशा प्रकारे मिळवायची, त्यांची बेरीज कशी करायची हे इथे आपल्याला पाहावं लागेल. आणि नक्कीच मला असं वाटतंय की मिलिंद नार्वेकर यांनी ज्या प्रकारे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास दाखवलेला आहे आणि ज्या प्रकारे ते सामोरं जात आहेत या सगळ्यांची नक्कीच त्यांच्या बॅक ऑफ द माइंड त्यांनी गोळाबेरीज केलेली असणार आणि या सगळ्यांचा उपयोग करून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. इथे एक गोष्ट मला इथे अधोरेखित करावीशी वाटते ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचा चाणक्यपणा. इथे उद्धव ठाकरे यांच्याकडे हारण्यासारखं काहीच नाहीये. आज मला सांगा,
23 मतांची आवश्यकता असताना त्यांच्याकडे 13च मतं आहेत आणि जर त्या 13 मतांच्या आधारे समजा यदा कदाचित आपण असं समजूया की नार्वेकर निवडून आले नाही आले तरी देखील त्यांच्यासाठी इथे फार मोठी काही गोष्ट ठरणार नाहीये. का तर त्यांच्याकडे पुरेशी मतच नव्हती. नसताना देखील त्यांनी उमेदवार दिलेला आहे आणि जर ते निवडून आले तर ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे आणि ही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासातली खूप मोठी घटना ठरेल. कारण या गोष्टीचा माझ्या आजच्या टॉपिकचा मुद्दा हाच होता की या गोष्टीचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती थेट होणार आहे. याचं कारण असं आहे की कमी मतं असताना त्यांनी उरलेली मतं खेचून आणणं किंवा मतांची जमवाजमव करणं किंवा क्रॉस वोटिंग करून घेणं हे फार मोठी गोष्ट असणार आहे. आपण पाहिलं होतं 2022च्या विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं, शिवसेनेची काही मतं फुटली गेली आणि त्याच दिवशी जो एकनाथ शिंदेचा गट आहे तो मूळ शिवसेनेतून बाहेर पडला, सरकार फुटलं आणि म्हणजे विधान परिषदेची निवडणूक ही या ज्या नवीन सरकारच्या निर्मितीला आहे ती एक प्रकारे कारणीभूत ठरली होती. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये देखील जे काही घडेल त्याचा परिणाम थेटपणे विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यांच्याकडे त्यांच्या शिवसेनेकडे फारसं काही हारण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे जिंकले तर तो त्यांच्यासाठी फार मोठा नैतिक विजय असेल आणि हारले तर आपण समजू शकतो की त्यांच्याकडे तेवढी मतं नव्हती. परंतु यामध्ये थेट सर्वात जास्त जर तोटा कोणाला होईल तो म्हणजे महायुतीमधल्या पक्षांना. जर महायुतीमध्ये आता भाजपाने दिलेले जे 5 उमेदवार आहेत त्यांच्यापैकी एखादा उमेदवार जर त्याचा पराभव झाला तर थेटपणे या गोष्टीचा संदेश जनमानसामध्ये पोहोचणार आहे आणि त्या गोष्टीचे दुष्परिणाम पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे कदाचित बीजेपीला ते विधानसभेला देखील सहन करावे लागतील. कारण या गोष्टी मधून एक गोष्ट सिद्ध होईल की बीजेपी मध्ये असणाऱ्या आमदारांचा देखील जे इतर पक्षांकडे कल आहे ते इतर पक्षाकडे जाऊ शकतात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा त्यांच्यामधले काही आमदार बंड करू शकतात, ते वेगळी वाट धरू शकतात, वेगळी वाट निवडू शकतात. कारण आपण पाहतोय की बीजेपी, शिवसेना, एकनाथ शिंदे झालं, अजित पवार गट झाले, यांच्याकडे उमेदवारांचा तोटा नाहीये. त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जास्त आणि जागा कमी अशी एकंदरीत परिस्थिती असणार आहे. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येईल की ज्या पक्षाची मतं फुटली जातील, क्रॉस वोटिंग होईल, ज्या पक्षाला या निवडणुकीमध्ये तोटा होईल, ज्याचा पराभव होईल, त्यांना त्या गोष्टीचा परिणाम विधानसभेला देखील भोगावा लागणार आहे. तर यामध्ये मला सांगायचा मुद्दा असा आहे की महायुती यांच्याकडे बीजेपीकडे जे उमेदवार आहेत ते 5ही जर त्यांच्या निवडून आले नाही तर त्यांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. त्याचप्रमाणे आता पुढची गोष्ट अजित पवार गटाकडे त्यांनी 2 उमेदवार दिलेले आहेत. त्यांनी एकही उमेदवाराचा अर्ज मागे घेतलेला नाही. याचा अर्थ दोन्ही उमेदवार निवडणूक लढवणार आहेत आणि जर याच्यापैकी एखाद्या उमेदवाराचा जर पराभव झाला तर त्याचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीला त्यांना भोगावा लागू शकतो. आपण पाहिलंय की कालच माननीय श्री अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन त्यांनी सगळ्या आमदारांना सोबत घेऊन गेले. अशी चर्चा आहे की त्यांनी एकाच हॉटेलमध्ये हॉटेल बुक केलेलं आहे, सर्व आमदारांना ते ठेवलेलं आहे. याचा अर्थ त्यांना कुठेतरी भीती आहे की आपल्या पक्षातील आमदार फुटू शकतील किंवा आता हे विधान भवनामध्ये जो अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या नंतर एकदा निधी मिळाला की आमदार इकडे तिकडे वळू शकतात. या सगळ्या गोष्टींची बॅक ऑफ द माइंड त्यांच्या कुठेतरी हे असणार आहे आणि जर त्यांचा कदाचित उमेदवार एखादा पडला तर त्याचा देखील त्यांना परिणाम भोगावा लागू शकतो. तर याच्यामध्ये मला त्या सांगायचा मुद्दा असा आहे की त्या तुलनेने महाविकास आघाडी तुलनेने थोडी सेफ वाटते. सेफ या कारणाने तर शरद पवार गटांनी उमेदवारच दिलेला नाहीये. त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे तो दुसऱ्या पक्षाचा आहे आणि तो निवडून
आणायची जबाबदारी ही काही फारशी त्यांच्यावर असणार नाही, कारण त्यांची जी 12-13 मतं आहेत ती ते देता येतच. त्याच्या व्यतिरिक्त जी मतं खेचून आणायची आहेत ती जयंत पाटलांना, शेकापच्या जयंत पाटलांना. मग समजा पराभव झाला तरी ती त्यांची नैतिक जबाबदारी असणार नाही, पण विजय झाला तर त्यांचं मनोधैर्य वाढणार आहे आणि त्यांना त्यांचा विधानसभेचा मार्ग आणखीन सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं देखील तेच आहे. त्यांच्याकडे 13च मतं आहेत, 14 की 15 मतं आहेत. त्याच प्रमाणे जर त्यांचा विजय झाला तर त्यांच्यासाठी तो विजय त्यांचं मनोधैर्य वाढवणार असेल, आणि पराभव झाला तर फार काही त्याच्यात. सांगायचा मुद्दा असा की ही विधान परिषदेची निवडणूक ही या 6ही पक्षांसाठी करो या मरोची अवस्था असणारी ही निवडणूक आहे. अतिशय रंजक, अतिशय गंमतदार, तितकीच विधानसभेची चुणूक दाखवणारी ही निवडणूक असणार आहे. तर आपल्याला आता 2च दिवसामध्ये ही निवडणूक लागू घातलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कोणाचा जय होतोय आणि कोणाचा पराभव होतोय, कोण इथे कोणाची गेम करतंय आणि कोणाची विकेट पडते. तर आपण पुन्हा या विषयावरती सविस्तर बोलूयातच. आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल थोडक्यात तुम्ही कमेंट करू शकता. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.